गुड आफ्टरनून फ्रेंड्स. नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण टिळकांचं भारतीय स्वतंत्र लढ्यातील योगदान किंवा टिळकांनी जी चतुसूत्री इथं सांगितलेली आहे त्याबद्दल माहिती पाहणार आहोत. आपण मागच्या भागाला बघितलं होतं की अशा प्रकारे एलन हुम यांच्या नेतृत्वामध्ये महासभेची निर्मिती झाली, राष्ट्रीय काँग्रेसची या संघटनेची स्थापना झाली आणि सुरुवातीचा या संघटनेचा कालखंड पाहिला तर आपण पाहतो की मवाळांचा कालखंड असलेला आपल्याला आढळून येतो. परंतु हळूहळू या मवाळांचं नेतृत्व लयात जाऊन जहालवाद्यांकडं ह्या संघटनेचं नेतृत्व आपल्याला येताना पाहायला मिळतं. 1905 ते 1920 हा कालखंड आपण पाहतो की जहालवाद्यांचा कालखंड म्हणून हा कालखंड ओळखला जातो. त्यामध्ये आपण पाहतो की बाळ गंगाधर टिळक महाराष्ट्र, लाला लजपतराय पंजाब, बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष बंगाल प्रांत, ह्या लोकांकडं या राष्ट्रीय महासभेचं नेतृत्व गेलेलं आपल्याला आढळून येतं. आणि ह्या कालावधीमध्ये आपण पाहतो की टिळकांनी ह्या संघटनेला राष्ट्रीयव्यापी सर्वसामान्याचं नेतृत्व करणारी, सतत चळवळ करणारी संघटना कशी राहील त्या दृष्टीनं ह्या संघटनेला कार्यतत्पर केलेलं पाहायला मिळतं. अर्ज, विनंत्या, निवेदनं करून आपल्याला कुठल्याही प्रकारे कोणत्याही गोष्टी मिळणार नाहीत, तर त्यासाठी आपल्याला कायदा हाती घ्यावा लागेल, कायद्याला विरोध करावा लागेल, इंग्रज सरकारच्या दृष्टीपथास ते आणून द्यावं लागेल आणि ह्यामधून आपल्याला अशा प्रकारे स्वातंत्र्याकडे आपली वाटचाल राहील या दृष्टीनं टिळकांनी आपण पाहतो की चतुसूत्री सांगितलेली आपल्याला पाहायला. यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला पाहायला मिळते स्वराज्य. स्वराज्य काय आहे? स्वराज्य शिवाजी महाराजांचं राज्य स्वराज्यच होतं ना. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य, सगळ्या जनतेचं राज्य. आपल्या राज्याला आपण कुठपर्यंत विकसित करू शकतो, एखादा प्रतिनिधीला परत बोलवू शकतो, विकासाची जबाबदारी सोपवू शकतो, अशा प्रकारे म्हणजे स्वतः लोकांच्या पाठिंब्यावर चालणारं इथल्या लोकांचं राज्य, ज्यामध्ये लोक हे स्वतः त्या राज्यामध्ये भाग घेऊ शकतील आणि वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामं करू शकतील, अशा प्रकारचं स्वतःचं राज्य. आता ब्रिटिश काय होते? ब्रिटिश हे विदेशी लोक होते. ते येथील जनतेला जबाबदार नव्हते. तिथल्या जनतेचं त्यांनी हित केलं काय, अहित केलं काय, त्याबद्दल त्यांना जाब विचारण्याचा अधिकार हा भारतीयांना नव्हता. तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार हा ब्रिटिश संसदेला होता. म्हणजे एकूणच आपल्याला असं पाहता येईल की हे विदेशी लोकांचं राज्य होतं. ते त्यांना फायदा ठरेल ह्या दृष्टिकोनातून आपला राज्य कारभार करेल. त्यांना इथं कारकुनं निर्माण करायची होती म्हणून त्यांनी शिक्षण व्यवस्था इथं सुरू केलेली आहे. म्हणजे न कळत बऱ्याचशा ज्या ब्रिटिशांनी सुधारणा केल्या त्या सुधारणा भारतीयांचा दृष्टिकोन समोर ठेवून केल्या असं नाही, तर त्यांना त्या काळाची गरज होती. कारण ईस्ट इंडिया कंपनी काय होती? व्यापारी कंपनी होती, राज्यकर्ती झाली आणि त्यांना जसं वेगवेगळ्या गोष्टीची जाणीव होऊ लागली की आपल्याला ह्या गोष्टी पाहिजे, आपल्याला सैन्य पाहिजे. मग काय केलं त्यांनी? येथील लोकांना, कारण ते तर तिकडून ब्रिटिशमधून सैन्य आणू शकत नव्हतं, मग इथल्याच लोकांना सैन्यामध्ये त्यांनी भरायला सुरुवात केली. सैन्यांमध्ये शिस्तता असावी म्हणून काही त्यांनी शिक्षणाला व्यवस्था, त्याचबरोबर कारकुनं त्यांना पाहिजे होते, त्यामुळे कारकुनाची फगीरगर्ती भरण्यासाठी सुद्धा आपण पाहतो की काय केलं त्यांनी? शिक्षणाला सुरुवात केलेली. म्हणजे न कळत
कारण त्यांचा दृष्टिकोन भारतीयांना शिक्षण देण्याचा हा नव्हताच. तर अशा प्रकारे त्यांच्या गरजेमधून त्यांनी अशा प्रकारे ह्या कार्याला सुरुवात केलेली. कारण त्यांनी स्वतःचा अगोदर हित पाहिलेला, त्यानंतर येथील जनतेचं, भारतातील लोकांचं हित त्यांनी पाहिलं. रेल्वे आणली का? त्यांना कापसाची ने-आण करण्यासाठी रेल्वेची आवश्यकता भासू लागली होती, दळणवळणाच्या साधनांसाठी. तारायंत्र, डाक ह्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत भारतामध्ये ब्रिटिश काळात, ह्या त्यांच्या गरजेमधून आलेल्या. टिळकांचं म्हणणं होतं की अशा प्रकारे हे लोक आपल्या जनतेचं हित डोळ्यासमोर ठेवून इथं राज्य करत नाही, तर स्वहित पाहून ते त्यांचं राज्य करतात. मग अशा वेळी आपल्या जनतेचं हित आपल्याला जोपासायचं असेल तर आपलं स्वराज्य निर्माण करणं हे महत्त्वाचं धोरण आहे. त्यामुळं आपल्या लोकांची स्थिती सुधारेल, उद्योगधंदे सुधारतील आणि इतर बाबतीतही या देशाचा विकास होईल. स्वराज्य निर्मिती करण्यासाठी राष्ट्रीय प्रेम लोकात जागृत व्हावं, देशाभिमान जागृत व्हावा, अभिमान जागृत व्हावा, लोकांमध्ये नैचैतन्य निर्माण व्हावं, ह्यासाठी आपण पाहतो की स्वराज्याची संकल्पना ही लोकमान्य टिळकांनी मांडली. ते म्हणतात, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अशा प्रकारचं स्वराज्य भारतामध्ये आणण्यासाठी आपण पाहतो की राष्ट्रीय सभेच्या माध्यमातून या सर्व जहाल नेत्यांनी पुढाकार घेतलेला पाहिला. हे झालं स्वराज्य. त्यानंतर काय? स्वदेशी. हा जसा देश आपला आहे, आपल्या देशावर राज्य करणारे हे जे बाहेरचे लोक आहेत आणि त्यामुळं इथे व्यापार करून ते दरवर्षी आपल्या देशातील संपत्ती मायदेशी घेऊन जातात, भारत देशाला गरीब बनवू लागलेले आहेत. आणि अशा वेळेस आपण पाहतो की सर्वसामान्य लोकांना तर या गोष्टीची कल्पनाही नव्हती, परंतु जे सुशिक्षित होते, उच्चवर्णीय होते, मध्यमवर्गीय होते, ह्या लोकांना यामध्ये नवजागृती, जनजागृती होताना पाहिली. टिळकांनी सांगितलं की जर स्वदेशी वस्तूंचा, कापडाचा जर आपण वापर केला तर आपल्या देशातील संपत्ती ही इथेच राहील, आपल्या उद्योगधंद्यालाही चालना मिळेल. आपल्या वस्तू जर आपणच विकत घेतल्या, स्वदेशी वस्तू वापरल्या, तर इथून जी संपत्ती जी आहे ब्रिटिश सरकारला जाणारी ती जाणार नाही. म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करण्यासाठी तेवढीच आवश्यकता ही स्वदेशी वस्तूची आहे. स्वतःचा विकास करण्याचा आहे, उद्योगधंद्याचा विकास, दळणवळणाचा विकास. हा विकास करण्यासाठी सर्व भारतीयांनी आपण पाहतो की एकजुटीनं एकत्र येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांनी स्वदेशी वस्तूंचा हा वापर करणं अत्यंत महत्त्वाचं. स्वदेशी वस्तू वापरल्या त्यामधून काय होईल? एकतेची भावना निर्माण होईल, एकात्मतेचा दृष्टिकोन तिथं दिसून येईल. जात, वंश, धर्म, पंथ ह्या गोष्टी बाजूला जाऊन आपण सर्व एक आहोत आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वदेशी सुद्धा जी संकल्पना आहे टिळकांनी सांगितलेली तेवढीच महत्त्वपूर्ण असलेली आपल्याला पाहिजे. स्वराज्य, स्वदेशी. त्यानंतर आपण पाहतो की बहिष्कार. टिळक म्हणतात की ब्रिटिशांना जर नामोहरण करायचं असेल तर नामोहरण करण्यासाठी काही शस्त्राची गरज नाही. कुठल्याही व्यक्तीला जर नामोहरण करायचं आहे तर त्याला मारायलाच पाहिजे, त्याला भांडणच करायला पाहिजे, त्याचे हातपायच तोडायला पाहिजे, तलवारीच मारायला पाहिजे, बंदुकीच मारायला पाहिजे, ह्याची गरज नाही. तर अशा वेळेस बुद्धानं सांगितलेलं जातं, जैन महावीरांनी सांगितलेलं जातं शांततेचा मार्ग. म्हणजेच काय? तर टिळकांनी आपल्या भाषेत सांगितलेलं आहे की बहिष्कार.
तुम्ही शस्त्राचा धाक दाखवून इंग्रजांना तिथं लढत बसू नका, तर काय करा, बहिष्कार करा. ब्रिटिशांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टीवर बहिष्कार टाकायचा, करायचं नाही. त्यांनी कायदे केलेत, त्या कायद्यांवर बहिष्कार टाकायचा. त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या, त्या संस्थावर बहिष्कार टाकायचा. त्यांनी न्यायालय स्थापन केली, त्या न्यायालयावर बहिष्कार टाकायचा. त्यांनी नोकऱ्या दिल्या, त्या नोकऱ्यावर बहिष्कार टाकायचा. एकूणच बहिष्काराचं असं अस्त्र आहे की ज्यामुळं आपण पाहतो की ब्रिटिशांना इथे योग्य प्रकारे शासन करता येणार नाही आणि साहजिकच त्यांना इथे जे शासन करायचं आहे काही दिवस तरी ते करणारच होते ना, तर हितील लोकांचं, भारतातील लोकांचं त्यांना हित जोपासावं लागणार होतं. त्यामुळं ह्या बहिष्कार आणि स्वदेशी ह्या गोष्टी आपण पाहतो की परस्पर मूलक अशा असलेल्या आहेत. बहिष्कार हा राजद्रोही होत नाही. ब्रिटिश मालावर जर बहिष्कार टाकला तर काय होणार आहे, आपल्या मालाकडे आपण आकर्षित होऊ, आपला वस्तू आपण वापरू. म्हणजे बहिष्कार असं अस्त्र आहे की जे बोलून होणार नाही, तर बहिष्कार हा कृतीतून करावायचा होता. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की टिळकांच्या नेतृत्वामध्ये जनजागृती होऊन बहिष्काराचं तत्व सुद्धा अवलंबण्यात आलेलं आहे. आपण पाहतो की बंगालच्या फाळणीच्या वेळेस रवींद्रनाथ टागोर यांनी सर जी ही पदवी त्यांना बहाल ब्रिटिश सरकारने केली होती, ही सर पदवी त्यांनी त्यागलेली आहे, बहिष्कार टाकलेला आहे सर. म्हणजे अशा प्रकारे आपण पाहतो की सर्व भारतभर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एकजूट होताना आपल्याला पाहायला. पुढचा भाग जो आहे राष्ट्रीय शिक्षण. आता पहा, ब्रिटिशांनी इथं भारतामध्ये शिक्षणाची सुरुवात केली. इथं का त्यांना IAS IPS ऑफिसर बनवायचे होते का? नाही. कारण ईस्ट इंडिया कंपनी जी आली होती त्यांना इथं कमी पगारावर राबणारे सैनिक आणि मजूर पाहिजे होते, कारकून पाहिजे होते. आणि अशा कारकुनांना त्यांना ब्रिटिश भाषेमध्ये म्हणजे इंग्रजी भाषेमध्ये जर शिक्षण द्यायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं इथल्या लोकांना आवश्यक होतं. म्हणून ख्रिश्चन मिशनऱ्यांमार्फत त्यांनी इथे शाळा कॉलेज काढायला सुरुवात केली आणि एकूणच त्यांनी इंग्रजी भाषेमधून शिक्षण द्यायला सुरुवात केली. परंतु भारतामध्ये त्याहीपेक्षा आपण पाहतो की हा देश फक्त काही लोकांना, ठराविक लोकांना शिक्षण देत होता. कारण शिक्षणासाठी आपण पाहतो की ब्राह्मण सोडले तर बाकी सर्व समाज, ब्राह्मण स्त्रिया असोत, मग तेली माळी, कोळी माळी, सांबार, डोर डक्कलवार, मराठा, कुणबी, साऱ्या जातींना शिक्षण नव्हतं. बरोबर आहे, बिलकुल शिक्षणाचा ढ सुद्धा या लोकांना माहित नव्हता. आणि अशा वेळेस ब्रिटिशांनी इथं शिक्षण आणलं, सगळ्यांना शिक्षणामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्यांची गरज होती. परंतु भारतामध्ये आपण पाहतो की अशा प्रकारे बंदिस्त शिक्षण होतं, एका समाजापुरतं होतं, एका थोडक्या मोजक्या लोकांसाठी होतं. आणि हे प्रथमतः ब्रिटिशांनी कळत नकळतपणे अशा प्रकारे सर्वांसाठी शिक्षण त्यांच्या गरजेमधून त्यांनी इथं खुलं केलेलं आहे. त्यामधून त्यांनी आपण पाहतो की कारकुन आणि जे काही मिलिटरी सैनिक आहेत त्यासाठी ते उपयोगात आणले. त्यामधून जनजागृती होऊ लागली. लोकमान्य टिळक त्या शिक्षणामधून मोठे झालेले. त्यांनी सुद्धा केसरी, मराठा ही वर्तमानपत्र जे काढलेली आहे इंग्रजीमधून, ती वर्तमानपत्र त्यांनी स्वतः काढलेली, इंग्रजी शिक्षण घेऊन काढलेले. परंतु त्यावेळेस अशा प्रकारे सर्व समाजाला इथं शिक्षण नव्हतं. देशाभाम, देशभिमान, अभिमान जागृती करण्यासाठी, राष्ट्रामध्ये नवचैतन्य आणण्यासाठी टिळकांनी जो चौथा कार्यक्रम सांगितला होता तो म्हणजे राष्ट्रीय शिक्षण. अशा वेळेस त्यांनी सांगितलं की जे सरकारी इंग्रजी शाळा ज्या आहेत त्या शाळांवर बहिष्कार टाका, स्वतःच्या शिक्षण संस्था स्थापन करा.
त्यामध्ये लोकांना रोजगार निर्मिती होईल असं शिक्षण द्या, लोक जगू शकतील, त्यांना काम मिळेल अशा प्रकारचं शिक्षण द्या. शाळा कॉलेजेस काढा ज्यामधून स्वतःचा धर्म, स्वतःची संस्कृती, स्वतःचा देश, राष्ट्राभिमान निर्माण होईल. अशा प्रकारचं शिक्षण देणं महत्त्वाची ही काळाची गरज आहे आणि त्यामधून जनजागृती होईल असा टिळकांचा दृष्टिकोन. एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारे त्या कालावधीमध्ये काही पुढारी नेते मंडळी समोर येताना आपल्याला आणि त्यांच्या प्रेरणेतून आपण पाहतो की पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटी वगैरे वगैरे अशा पूर्ण भारतभर संस्था, शाळा, कॉलेज, विद्यापीठ निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे इंग्रजांना, ब्रिटिशांना भारतामधून घालून देण्यासाठी आपण पाहतो की या राष्ट्रीय सभेनं मवाळांनी सुरुवातीला अर्ज, विनंत्या, निवेदनं देऊन पाहिलं, परंतु ते शक्य नव्हतं. सरकारनं जे दिलं, ब्रिटिशांनी दिलं ते पदरात पाडून घेण्यापलीकडं आपल्याकडं काही नव्हतं. तर पुढे 1905 ते 1920 हा जहाल मतवाद्यांचा कालखंड आहे, जहालवाद्यांचा. आणि या लोकांनी आपण पाहतो की ब्रिटिशांना अशा प्रकारे नामोहरण करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंबन करून आपण पाहतो की त्यांनी विरोध केलेला आहे. त्यामध्ये आपण पाहतो की स्वराज्य ही संकल्पना होती. स्वराज्य, स्वतःचं राज्य, लोकमान्य टिळक म्हणतात ना. त्यानंतर स्वदेशी वस्तू वापरणं आवश्यक आहे आणि स्वदेशी वापरायची म्हणजे आपोआप काय होईल, बहिष्कार होईल कोणाच्या, ब्रिटिशांच्या मालावर. त्याचबरोबर राष्ट्रीय शिक्षण. अशा प्रकारे या चतुसूत्रीच्या माध्यमातून आपण पाहतो की टिळकांनी ते प्रयत्न केलेले आपल्याला पाहिजे.